सुख झाले ओ सागनी, सुख झाले ओ सागनी, सुख झाले ओ सागनी। सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर। तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, माधव बरवा, तुहा माधव सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा, सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा। नालिंते विटाळ आसनी जैसा, सत्यवादी करिता संसार सफळ, सत्यवादी करिता संसार सफळ। आलिप्त कमाल जैसे जरी, कमाल जैसे जरी, घडी जाऊ उपकार
न पुढे गुण दोष न अंगे कानी न पुढे गुण दोष न अंगे कानी वर्तुनी तो जरी जनार्दन सत्यवादी करिता संसार सत्यवादी करिता संसार आदित्य कमाल जैसे जन कर्मणे वर्म जालित याविना कर्मणे वर्म जालित याविना भावे करिता शील साली माली सत्यवादी करिता संसार सत्यवादी करिता संसार आदित्य कमल जैसे जड़ी कुमार कुमार जय जय कुमार कुमार जय जय कुमार कुमार जय जय कुमार पहिल्याच्या नावची तरी म्हणा
कपडेश्वर म्हणा कपडेश्वर. करिता Ah
सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा, न लिंपे विटाळ अग्नी जैसा, सत्यवादी करिता संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे, घडे ज्या उपकार भूतांची हे दया, आत्मस्थिती तया अंगी वसे, सत्यवादी करिता संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे, न बोले गुण दोष न ऐके कानी, वर्तोनी तो जनी जनार्दन, सत्यवादी करिता संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे, तुका म्हणे वर्म जाणितल्या विन, तुका म्हणे वर्म जाणितल्या विन, पावे करिता सीन सांडी मांडी, संसार सत्यवादी करिता संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे, विठोबा रखुमाई जगननिहित पानी मंडनं मंडनाना, तरुण तुलसीमाला कंदनं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षितिये पांडुरंगा करो प्रथम,
पांडुरंगाला प्रणाम करून ज्यांच्या निमित्त सेवा आहे, महान असे संत जळोजी मळोजी यांना प्रणाम करून आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे परमार्थाचे आद्य प्रचारक ब्रह्मीभूत बापू महाराज तळाशीकर यांना प्रणाम करून जमलेले सर्व भाविक भक्त, ज्ञानानं वयानं थोर असणारी मंडळी, सेवाधारी मंडळी, आपणा सर्वांना प्रणाम करून आजच्या कीर्तन सेवेला प्रारंभ करायचा आहे. पौष्यवद्य पंचमीला जळोजी मळोजींची पुण्यतिथी उत्सव आहे, म्हणजे उद्या. आज जागराची सेवा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामधून महात्मा कसा असतो, त्याचं कर्तव्य कसं असतं, त्याचं आचरण कसं असतं आणि त्याची भगवंताची सेवा कशी असते हे या अभंगातून त्यांनी वर्णन केलेलं आहे. सर्वस्वाचा त्याग. वारकरी संप्रदाय भोगप्रधान नसून तो त्यागप्रधान आहे. म्हणून ज्याच्याकडून सर्वस्वाचा त्याग होतो तोच सदा सतत अखंड सोहळा असतो. ओवळा नव्हे हा, सोहळा शब्द सुद्धा वेगळा आहे. तिथं ह घातलं तर अर्थ बदलतो. ओ शब्द आहे सोहळा. त्याला त्याने दृष्टांत दिला आहे पुढं. अग्नीच्या ठिकाणी विषमता नाही. हे चंदनाचं झाड आहे आणि हे शीतल आहे, याला ठेवूया, आणि हे खैराचं आहे, याला भक्ष्य करूया. विटाळ शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी विषमता, द्वैत नाही. अग्नी जैसा. सत्यवादी करिता संसार सकळ. संसार शब्दाचे अनेक अर्थ आहेत. जसं गाथ्यामध्ये प्रसंगानं अभंग आहेत, उलट सुलट आहेत. ब्रह्मरस घेई काढा, नको ब्रह्मज्ञान. तुम्ही घ्या हे म्हणता, नको हे म्हणता. घेईन मी जन्म याजसाठी देवा. जन्म नाही रे आणि धन मिळवून कोटी सवे नाही रे लंगोटी. जोडून या धन. हे उलट सुलट आहे. त्या प्रसंगानुरूप संसार शब्दाचा अर्थ आहे. ज्ञानोबारांनी त्याचा असा अर्थ लिहिला आहे. अगाव उपजन्यानी निमने हे साचची जो मानने. तया जीवलोकी म्हणे संसारोहन. जन्माला येणं जाणं येणं जाणं. जे त्यांनी त्याला सत्य मानलं त्याला संसार म्हटलं आहे. काही ठिकाणी असं वर्णन केलं आहे. संसाराच्या नावे घालून या शून्य. आता जन्माला येणं जाणं संसार म्हटले तर शून्य म्हणतात. तिथला भाव असा आहे, जी वस्तू विचारांती सिद्ध होत नाही त्याच्या नावे घालून या शून्य. असं संसार शब्दाचा अनेक अर्थ आहे. मग जो कोणी धर्मानं वागणार आहे, सत्यानं वागणार आहे, नीतीनं वागणार आहे, तो संसार करतो असं त्यांचं म्हणणं आहे महाराजांचं. संसार सत्यवादी करता संसार सकळ. तोही संसारामध्ये आहे, आम्ही संसारामध्ये आहे. परंतु तो आहे कसा? अलिप्त कमळ जैसे जळे. मगमी व्यवहारी वर्तत असेन जेवी जळा आत पद्मपत्र. राहायचं संसारामध्ये, व्यवहारात राहायचं, पर कमळासारखं राहायचं म्हटले. अलिप्त जे राहिले कोण त्यांना महात्मा म्हटलं आहे. त्यांनी पुढं असं वर्णन केलं आहे. उपकारक बुद्धीनं दया घडली पाहिजे. घडे ज्या उपकार भूतांची हे दया, त्याच्याच अंगी आत्मस्थिती बांधते.
आत्मस्थिती बांधणाऱ्या मंडळींचा मृत्यूलोकामध्ये व्यवहार कसा असतो? जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. आत्मस्थिती आहे ना, एका भगवंताशिवाय बाकीचं काहीही नाही असा निश्चय होऊन जगामध्ये तो व्यवहार करतो आहे. त्याला त्यांनी उदाहरण दिलं आहे, आत्मस्थिती तया अंगी वसे. त्यांनी पुढं असं वर्णन केलं आहे महाराजांनी, न बोले गुणदोष, गुणदोष न ऐके कानी. दोन्हीकडे शब्द लागू होतो. तो कशी महाराजांची भाषा आहे बघा. गुणदोष बोलूही नये, ऐकूही नये. गुणदोष बोललंही नाही, ऐकलंही नाही, मग तो असतो कसा? वर्तोनी तो जनी जनार्दन. जनार्दन हा जगामध्ये तो जनार्दन रूपानं दृष्टीने बघतो आहे, असं त्याचं वर्तन असतं. हे वर्म जाणल्याशिवाय परमार्थामध्ये केलेला फक्त आणि फक्त शील आहे. म्हटले ते फलापासून वंचित राहतो आम्ही. काय फल आहे? फल आहे ना परमार्थामध्ये. तळाशेखर महाराज सांगायचे, वाल्या वाल्या राहिला नाही. कोण झाला? फल आहे ना, फल आहे का नाही? वाल्या सोडाय आम्ही तयार नाही. वाल्मिक व्हायला पाहिजे, म्हणजे परिवर्तन ते वर्म जाणल्याशिवाय होत नाही. एकंदर ते अभंगाचा थोडक्यात भाव आहे. साधू संतांनी सांगितलेल्या चौकटीमध्ये राहून कथा कीर्तन करायचं. ती चौकट आता अलीकडं ढासळत चाललेली आहे आणि त्याला जबाबदार दोन्ही आहेत. पहिला जबाबदार श्रोता आहे, दुसरा जबाबदार वक्ता आहे. का जबाबदार म्हटलं? ज्ञानोबांच्या अवताराला 700 वर्षे होऊन गेली. नामदेवरायांच्या अवताराला होऊन गेली. नाथ महाराजांच्या अवताराला 400च्या पुढे झाले. तुकोबारायांचं तर या वर्षी तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, 375 वर्ष झाले. त्या काळामध्ये तिने आता जे घडणार आहे ते लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे हे पुढं घडणार हे कुणाला कळतं? साधू संतांना. का घडणार म्हणून त्याने एक अभंग लिहिलाय. तसा मी परवा कुठेतरी त्यांच्या वंशजांचं कीर्तन ऐकलं, योगीराज गोसाव्यांचं. तर तिने काय सांगितलं? आमच्या नाथ बाबांनी वक्त्यांना आचारसंहिता घालून दिली, त्याला चौकट असं म्हटलं. तो नाथांचाच अभंग आहे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे, कीर्तनाचा विषय. संत संगे अंतरंगे नाम बोलावे, देवा सन्निध कीर्तन रंगे सुखे डोलावे, मर्यादा आहे. भक्ती ज्ञाना विरहित इतर गोष्टी न कराव्या, यात करमणूक नाही, गमत जमत नाही, उड्या घालणं नाही. नाही हा, यात काय त्यांनी सांगितलं असतं तर आपण करूया, काय बिघडत नाही त्यांना. कारण मी हे सगळीकडेच सांगतो. काय आपल्याला कोणाची भीड नाही. मी काल जिजुरीला होतो. जिजुरीच्या पुढं 10 किलोमीटर, म्हणजे आपल्याकडं महात्मा ज्योतिबा फुले आहेत ना, तिथून त्यांचं गाव एक 4 किलोमीटर होतं. लोक सांगितले ते इथं ज्योतिबा फुलेंचं गाव आहे. हेच सांगितलं मी. तिथं नाही बोलायचं वक्त्यानं. त्या भागातली, त्या आळंदीतली जवळची लोक ते ऐकायला होती. काय बिघडलं त्यांना? असं ना, भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या म्हटलं. करायचं तुम्ही सांगितलं. एक भक्तीने ज्ञान सांगायचं. स्वअनुभवे वैराग्याच्या युक्तीविवर आहे. आपल्या वक्त्याच्या अनुभवातून जेवढं श्रीगुरूंची सेवा घडली असेल, संत सानिध्य लाभलं असेल, आपल्याकडून काही नाम साधना घडली असेल, आपलं वाचन भजन पूजन काही जी सेवा घडली असेल, त्याप्रमाणे स्वअनुभवी वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून हृदयी मूर्ती ठसावी श्रीहरीची, जेणेकरून आपल्याला आपल्या हृदयामध्ये भगवंताचं वास्तव्य आहे ते स्वरूपानं कळावं. ऐशी कीर्तन मर्यादा या संतांच्या घरची, या मर्यादेचं आपल्याकडून उल्लंघन होता कामा नये. दोष लावतो. शास्त्रामध्ये बरेच दोष आहेत, म्हणून ते उल्लंघन नाही करायचं. अभंगामध्ये पहिला शब्द आहे बघा, सर्वस्वाचा त्याग. वारकरी संप्रदायामध्ये अनेक महात्म्यांचं योगदान आहे.
काही मंडळीच आपल्याला परिचित आहेत, पण काहींचं आपण जर पुराण चरित्र बघितलं तर त्यांनीही देवाची सेवा यथासांगपणे केलेली आहे. पण जगाच्या पाठीवर असा एक संप्रदाय आहे, वारकरी संप्रदाय. तो सर्वसमावेशक आहे. यामध्ये व्यापकता आहे, परिच्छिन्नता नाही. म्हणून आपल्याकडे एक अभंग आहे, ऊच नीच काही नेने भगवान तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. त्यामध्ये ज्ञानोबारा आहे, तुकोबारा आहे, एकोबारा आहे, नामदेवरा आहे, गोरोबा, सेना, चोखोबा, रोहिदास, जळोजी मळोजी, ही संत मालिका आहे. त्या काळामध्ये आपापल्या परीनं त्या महात्म्याने आपण तर देवाची सेवा केलीच आहे, पण तुमच्या आमच्या पुढं त्यांनी त्या सेवेचा एक आदर घालून दिलेला आहे. म्हणून त्यांना मार्गदर्शक म्हटलेलं आहे. मार्ग दावून गेले आधी, त्यांना उपमा दिली आहे दया म्हणून. दया निधी याचा अर्थ ठेवा आहे. दयानिधी संत ते तेनेचे पंथे म्हणजे वाटे, चालो जाता न पडे गुंता कोठे काहे. बाकीच्या वाटा गुंतागुंतीचे असतील, मतांतर भरपूर आहेत. वारकरी संप्रदायामध्ये दर्शनकार सांगताना कितीतरी मतांचं खंडन केलं आहे. म्हणजे तुमचं सांख्य मत आहे, कपिल मत आहे, कनादांचं एक शास्त्र, असे नास्तिक आस्तिक दर्शनकार भरपूर आहेत. त्यातले शेवटची 2 शास्त्र आपल्या व्यासयुक्तांनी मानलेली आहेत बघा. एक पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा व्यासांचं आहे, पूर्वमीमांसा जैमिनींचं आहे. ही सगळी मतं मोडून काढली. देह तोची आत्मा भोजन ते भक्ती, हे मतच आहे ना. वाढावे संतान घरी व्हावे धनदानी, हे सुद्धा मतच आहे. ही सगळी मोडून या नाना मते देती सिद्धांत सौरसो. सिद्धांत कोणता असेल तर एकमेवा अद्वितीयम ब्रह्म, हा सिद्धांत आहे. जीव ब्रह्म आहे म्हणा परा, हा सिद्धांत आहे. ते सिद्धांत देतात म्हणून त्यांना मार्गदर्शक म्हटलेलं आहे. त्यापैकी जळोमळोजी हे एक संत होऊन गेलेत. आपल्या समाजामध्ये एक कोडगी प्रथा आहे. कोडगी म्हणून शब्द आहे त्याला. एखादा मनुष्य म्हणतो बघा, हा मनुष्य कोडगा वागतो आहे. कोडगा म्हणजे काय नेमकं? कोडगा तुम्हाला कळलं नाही? हे जळोमळोजी उत्सव कोणी करायचा? सुताराने. कोण म्हटलं बघा ते? आमचा त्याच्याशी काय संबंध, तिनेच बघायचे. गोरोबांची पुण्यती कोणी करायची? कुंभाराने. असं कुठं लिहिलेलं नाही. कुंभाराच्या कल्याणा जगाच्या विभूती, संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा म्हटलं. म्हणून मला कोडगं म्हटलो का, त्यांचाही आदर्श आपल्याला आहे. गोरोबा असेल, सेना असेल, अजून जळोमळोजी असतील, ज्ञानोबा तुकोबा असतील, सगळ्यांचा आपल्यापुढे एक आदर्श आहे. ते सुद्धा आपल्याला मार्गदर्शक आहेत. म्हणून त्यांनी वर्णन करताना महाराजांनी असं वर्णन केलं आहे, सर्वस्वाचा त्याग म्हणजे नेमकं काय? सरासरी आपण चिंतन बघितलं तर आपल्याकडे वेदाच्या 2 प्रस्थानत्रय आहेत. एक संस्कृत प्रस्थानत्रय, एक मराठी प्रस्थानत्रय. कुठं कुठं श्री गुरु साखरे महाराजांच्या मुखातून मी ऐकलं, ज्ञानेश्वरीची पुरवणी म्हणजे भागवत आहे. आणि बघितलं, भागवताच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या जवळजवळ एकसारख्या आहे. गाथाही अशीच आहे. त्याला पंचमवेद असं म्हटलेलं आहे. उपनिषदे ब्रह्मसूत्रे भगवद्गीता संस्कृत प्रस्थानत्रयी. ज्ञानेश्वरी गाथा आणि भागवत ही मराठी प्रस्थानत्रयी आहे. या दोन्ही प्रस्थानत्रया मृत्यूलोकामध्ये सांगण्याचं व्यासपीठ कोणतं असेल तर कीर्तन आणि प्रवचन आहे. त्यातून ते मांडायचा एक विषय आहे. म्हणून काही ठिकाणी आपण बघितलं तर एक अभंग आहे गाथ्यामध्ये, आहे ते सकळ कोणाशी अर्पण? कृष्णाशी अर्पण. आहे म्हणजे काय आहे? काही असो, ऐहिक जीवन असो, पारमार्थिक जीवन असो, जे दिला आहे ना तो भगवान परमात्मा आहे. आता हे सांगताना बऱ्याच अडचणी आहेत. काही आपल्यामध्ये चिंतन सांगताना अद्वैत सांगतात, काही चिंतन सांगताना द्वैतामध्ये सांगतात. पण वारकरी संप्रदाय असा आहे, कल्पित द्वैत मानून
वास्तव अभेद मानून सांगणारा एक संप्रदाय आहे. म्हणून तसे अभंग आहेत ना ते. नको ब्रह्मज्ञान झाल्यानंतर म्हटलं, अगोदर नाही. एकोहम मध्ये भक्तीच करता येत नाही. भक्तीसाठी किती लागतात? 2 म्हटलं तर शास्त्र खड्ड्यात गेलं, कारण एकमेवा अद्वितीय ब्रह्मच आहे. मग दोन्हींच्या मध्ये वास्तव अभेद आहे आणि कल्पित भेद मानून भक्तीतला आनंद लुटता येतो. त्याला एक ज्ञानोबारांचं प्रमाण आहे. देव देवळ परिवारू कोरुनिकी जे डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. म्हणून कल्पित भेद मानून मायेला पुढं करून जगताची संगती लावलेली आहे. माया विचारांती सिद्ध होत नाही. त्याला विचारसागरामध्ये एकमेव उदाहरण आहे. दोरीवरला सर्प, दोरी बघायच्या अगोदर सर्प झालेला नाही. याला फडी काढतोय म्हणून दिसला, त्यावेळी तरी का ती दोरी सर्प झाली. आणि सर्प आहे दंश करेल म्हणून प्रकाश आणला, आता तरी काही तर दोरी सर्प आहे का सांगा. थोडक्यात तुम्ही सगळी शास्त्र ऐकणारी मंडळी आहात. त्याचं एकच वाक्य आहे, त्या दोरीवरती त्या सर्पाचा तिन्ही कालामध्ये अत्यंत अभाव आहे. तसं ब्रह्मावर जगताचा अत्यंत अभाव आहे. म्हणून तर अजातवाद, विवर्तवाद, परिणामवाद हे प्रत्येकाने आपापलं मत मांडताना जगताविषयीची मतं मांडलीत. अजातवादामध्ये जगत नाही तसं सिद्ध केलं त्याने. प्रपंच एक झाला होता हे तो समळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता कदा कल्पांते घडेना. झालाच नाही दोरीवर सर्प, अजातवाद म्हणतो आहे. विवर्तवाद म्हणतो आहे आम्हाला पावलं पावलं त्याचा अनुभव येतो. मग त्या ब्रह्माचा विवर्तो जे जे भेटे भूत आणि वृत्तीचा परिणाम म्हणजे जगत आहे, असं त्याची एक संगती लावलेली आहे. पुढं दृष्टी सृष्टीवाद, सृष्टी दृष्टीवाद, बिंब प्रतिबिंबवाद, आरंभवाद अशी काही शास्त्रकारांनी त्याच्याविषयी मतं मांडलेली आहेत. म्हणून विचाराची संगती लावताना सगुण रूपाला जमेला धरून महाराजांनी वर्णन केलं आहे. आपल्याला दिलेलं त्या भगवंताने ऐहिक जीवन आहे. दिलं आहे ना, दिले का मिळाले तर काही नैसर्गिक मिळालं म्हणतात. बुवा तुमच्या देवाचा आणि त्या काय जगताचा संबंध आहे. हे जगत नैसर्गिक चाललेलं आहे. मुलग्याचा बाबा होतो आणि बाबाचा आजोबा होतो, परत मुलग्याचा बाप होतो. देवाचा काय संबंध पण लिहिलेलं आहे त्याने हे सगळं. गतिर्भरता प्रभो साक्षी निवासम शरणम सुरतम प्रभवम प्रलयम स्थानम निधानम बीज अव्ययम. तो विश्वश्रेचा भरता येथं मी असे पण डोसता याचा मालक आहे. मग त्यानं दिला आहे. दिल्याविषयी अनेक प्रमाण आहेत. देह दिला देवे, दिली इंद्रिय हात पाय कान, हे सगळं त्यानं ऐहिक जीवनातलंही दिलेलं आहे ते कुणाला अर्पण करायचं. आम्ही अर्पण करायला शिकत नाही महाराज. त्याला पहिला अध्यास त्याने शास्त्रात सांगितलेला आहे. आईच्या उदरातून बाहेर पडला अहम, मी देह सगळं म्हणतो बाकीचं, पर मी वासुदेव म्हणत नाही. त्याची गोळ्या सांगायची. तो महाराज आहेस लगेच पटतं. मग बरोबर आहे, तुम्ही ओळखलं बघा मला. तो श्रीमंत आहेस, कसं काय गुरुजी तुम्ही ओळखलं हो मी श्रीमंत आहे. तो रूपवान आहेस तर रूपवान मी. तू चोर आहेस, आत्ता मात्र गुरुजी बरोबर तुम्ही ओळखलं बघा, मी चोरी केली होती. तू देव आहेस, असं कसं गुरुजी बोलता हो. देव कुठं, मी कुठं. बाकी सगळ्या गोष्टी पटतात, पण मी देव पटत नाही. अनादिकालचे संस्कार आहे. त्याने म्हणावं ते मी वासुदेव तत्वता,
अनुभूती आलेली आहे त्यांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला आहे. मी कोण दुसरा नाही, मी स्वरूपानं देवच आहे ना. पण आम्ही म्हणत नाही ना, मी महाराज, मी श्रीमंत, मी पुण्यवान, मी पापी, मी गरीब, मी श्रीमंत. अनादिकालची उपाधी आहे. काही काही मंडळी जगताविषयी मतं मांडताना काही सालं सांगतात. ते गीता जयंती आहे आपल्याकडे आहे ना. कोण म्हणतो 2000 वर्षापूर्वी भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली. कोण म्हणतो 5000 वर्षापूर्वी. परवा मला एकटा म्हटला 18000 वर्षापूर्वी. मी एकानं मला विचारलं कधी सांगितली. मी म्हटलं मला काय माहिती नाही, अनादी. आपल्याकडे एवढं संत वाङ्मय आहे. ज्ञानोबरायांचा 5वा ग्रंथ आहे अमृतानुभव. त्यातलं पहिलं प्रकरण आहे शिवशक्ती समावेशन. ब्रह्म, माया, प्रकृती, पुरुष, विठोबा, रखुमाई यांचा संबंध आहे. त्यामध्ये रंगनाथ महाराज परभणी गुरूंचे शिष्य मुरलीधर धोत यांनी असं वर्णन केलेलं आहे. ज्याला खरोखर संसारात राहून परमार्थ करायचा आहे त्यानं पहिलं प्रकरण नीट वाचायचं आणि ऐकायचं. ज्या गुरूंची सेवा यथार्थ करायची आहे त्यानं सद्गुरू स्तवन म्हणून एक प्रकरण आहे. ज्याला ही वाणी भगवंताला अर्पण करायची आहे त्यानं वाचारून परिहार वाचायचं असं त्यांनी वर्णन केलं आहे. त्या पहिल्या प्रकरणामध्ये एकूण 6 गोष्टी अनादी सांगितल्या. कशाला वाद घालता. किती वर्षापूर्वीचं ब्रह्म नाही सांगता येत, अनादी. आध्यस्थ रूपानं भासणारी माया अनादी. हे जगत एकट्या ब्रह्मालाही निर्माण करता येत नाही, एकट्या मायेलाही निर्माण करता येत नाही. म्हणून देवाची भाषा कशी आहे बघा. हे मजचे स्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणितले तो सुटला गा. लोक म्हणतील हे जगत मी निर्माण केलं, संबंध नाही माझा म्हटले त्याने. आणि 9व्यात पुढं वर्णन केलं. बीजेची झाले तरो अथवा भांगरचे अलंकारो, तैसा मध्ये एकाचा विस्तार होते. हे जग डबल बोलतात काय देव. इथं म्हणतात हे मी निर्माण केलं, इथं म्हणतात मला काही संबंध नाही. संबंध नाही त्या ठिकाणी अजातवाद आहे, संबंध आहे म्हणतात त्या ठिकाणी परिणामवाद आहे. मतं मांडली आहेत तशी त्यांनी. वास्तविक बघितलं तर हे दोघं अनादी आहेत. आणि हे जगत दोघांनी मिळून निर्माण कधी केलं तर अनादी म्हटलं त्यांनी. आता याच्या पुढे त्यांनी सांगितलं आहे माया विशिष्ट चैतन्य ईश्वर सगुण रूप देवाचं किती वर्षापूर्वी, अनादी. जीव सुखरूपासून आपल्याला दुःखरूप समजतो आहे कधीपासून, अनादी. आणि जीवेश्वर भेदसुद्धा अनादी. संसार मालेच्या ठाई नित्य विषय सेविले पाहे, जडो निराहिले चित्ताचे ठाई नाना विषय सेविता. नाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात अनादी कालापासून. म्हणून अहम निघून गेलं पाहिजे. अहम गेल्याशिवाय मम जात नाही. हे 2 पहिले अध्यास आहेत. आणि मग पुढं संशय सांगितले आहेत. प्रमाणगत संशय, प्रमेयगत संशय, विपरीत संशय. हे अंतरंग साधनातले 4 साधनं आपल्याकडून घडली तर हे दोष निघून जातात श्रवणाधिक साधनाने, असं विचार सगळं कर्त्यांचं एक मनोगत आहे. म्हणून महाराजांचं असं इथं म्हणणं आहे सर्व ते भगवंताला अर्पण व्हायला पाहिजे. त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये त्याग पाहिजे. मग सर्वस्व काय काय आहे. आपलं ऐहिक जीवन असो, पारमार्थिक असो. ऐहिक जीवनात सुद्धा आपल्याला अहंकार येता कामा नये आणि पारमार्थिक सुद्धा अहंकार येता आपल्याला कामा नये. कारण तो अहंकार फार मोठा आहे. त्याच्याविषयी एक 2-3 ठिकाणी उल्लेख आलेला आहे बघा. आमचे गुरुजी एक उदाहरण सांगायचे. 2 उंदीर आहेत, एक पळतेला एक मेलेला. पहिल्यांदा मांजर कुणाला पकडेल, पाठ केले की हो. पळतेला म्हणजे ज्ञानी, मेलेला म्हणजे अज्ञानी. मांजर म्हणजे तुमचं अहंकार. ज्ञानी तरी जिंकिती पैज घेऊन ये. आता आमच्याकडं जास्त अहंकार आम्हाला सांगणारा नाही का ऐकणारा नाही. तेच तर लिहिलं आहे त्यांनी. नवल अहंकाराची गोठी विशेष नलग्या ज्ञानापाठी, मात्र सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. त्याला संतांनी वर्णन केलं आहे बघा. बाबा अहंकार निशिघन
अहंकाराविषयी अनेक पद आहेत, मात्र एक पद कसं आहे बघा. तुका म्हणे देव झाला, त्याच्या अगोदरचं महत्वाचं आहे. अहंकार गेला. देवच आहोत ना आम्ही. मग देव असं आम्ही आहे अनुभूती काय येत नाही? अहंकारामुळं. त्यातला पहिला अध्यास आहे तो अहम आहे, देह मी. म्हणून जीवाला देहाचं तादात्म्य किती जन्मापासून आहे? किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, पडलो आवर्ती भोवरा, एक एक जन्म कोटी कोटी फेरा. हे सगळं कोटी फेऱ्यामध्ये त्या जीवाला तादात्म्य आहे देहाचं, त्याला अहम म्हटलं. आणि हे जर घट्ट झालं तर मम तयार होतं, देहसंबंधी पसारा माझा म्हटलं त्याने. आता त्याच्याविषयी प्रमाण आहेत भरपूर. देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणे चोरा, रक्षणा ते भास तसे. मग देह आधी खरा आहे का सांगा? श्री गुरु साखरे महाराजांचं एक उदाहरण आहे. देहाचं नश्वरपण पटवून देण्यासाठी त्यांनी उदाहरण सांगितलेलं आहे. एक संन्यासी होते आणि एक गृहस्थाश्रमी पुरुष होता. आणि त्या गृहस्थाश्रमी पुरुषाचा एक नियम होता, रोज एक संन्यासी जेवाय वाढायचा. तसा संन्यासी पाहिजे हा महाराज. एक लवंग आणि एक खडीसाखर बांधून घेतली तरी संन्यासी ठरला नाही. संग्रह. एक दिवस काय झालं, त्याला संन्यासी कोणी भेटलाच नाही. म्हणून तो फिरत 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 मंदिराकडे गेला. एक संन्यासी बसले होते. महाराज, माझा एक नियम आहे. संन्याशांना म्हटले, काय नियम आहे तुझा? संन्यासी म्हटले, मला एक संन्यासी जेवाय वाढायचा आहे. चला चला म्हटले. तो मनुष्य पुढं संन्यासी पाठीमागून. दोघं त्याच्या घरी आले. दोघांना पात्र वाढली. वाडाय त्या गृहस्थाश्रमी पुरुषाची मंडळी आली. संन्यासी निघाले उठून. हो महाराज, तुम्ही जेवला नाही की? तुझ्या घरी जेवण्याची परवानगी मला नाही म्हटले. मी संन्यासी आहे. का नाही त्याचं कारण सांगा. संन्यासी म्हटले, हे बघ, तुला ते पटणार नाही, निघून जा. तो मनुष्य म्हणतो आहे, संन्यासी महाराज, पटो न पटो हा पुढचा भाग आहे, तुम्ही सांगा तरी अगोदर. सांगतो म्हटले, तुझी पत्नी ती पत्नी नसून पिशाची आहे आणि पिशाच्याच्या हातचं जेवण मी खात नाही म्हटले. कोण? संन्यासी. काही घडलं होतं का आठव पूर्वी म्हटले. हो म्हटलं, घडलं होतं. काय घडलं होतं सांग. ही पत्नी माझी निघून गेली होती आणि आम्ही अंत्ययात्रा काढल्यानंतर स्मशानाच्या अलीकडे ती उठून बसली. मग मी संन्यासी आहे, मला कळतं आहे म्हटले. तिथलं पिशाच तिच्या अंगावरती बसलेलं आहे. हिची सावली पडत नाही, तिच्या टाचा उलट्या आहेत, निघून जा म्हणून सांगितलं घरी. तो म्हटला, महाराज, संन्यासी महाराज, मी आत्तापर्यंत जो घरी होतो तो पत्नी म्हणून होतो. तुम्ही सांगितलं कोण आहे ते? पिशाचे. मला पिशाच्याकडे घालू नका म्हटलं. तुम्ही जाल तिकडं मी येतो म्हटलं. संगत सोडा असं सांगावं लागलं नाही. तसं त्या जीवाला अनादिकालापासून जी देहाची संगत अहम म्हणून आहे, ते त्याला अहम घालवायसाठी, त्या देहाचं नश्वरपण पटवून देण्यासाठी ज्ञानेश्वरीमध्ये प्रमाण आहेत, गाथ्यामध्ये आहेत, भागवतामध्ये आहेत. एक अध्याय खर्ची घातलेला आहे. देह तव पाचाचे झाले, कर्माचे गुणी गुंतले, भव तसे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या, काळा नळाचे तोंडी घातले लोनियाची हुंडी, मासी पंख पाकडी तव हे सरे, मृत्यू ब्रह्मयाचा ग्रास करी, मृत्यू हरिहरा ते मारे, मृत्यू दुर्जय संसारी सुरासुरी कापिजे. मग का म्हणून ते जाईना, तर संस्कार आहेत. म्हणून तुकोबारायांचं असं म्हणणं आहे, ते आहे जे काही आपल्याला प्राप्त असेल ते सगळं भगवंताला अर्पण, कारण त्यानंच दिलेलं आहे. ते देह दिला देवे, दिली इंद्रिय हात पाय कान, एकले चिन कंठवे म्हणून यायने, केली निर्माण 14 भुवने. या सगळं जे काय आहे त्यात माझा काही संबंध नाही. मी स्वरूपानं ब्रह्मरूप आहे, म्हणून त्याचा त्याग करतो आहे म्हटले. सर्वस्वाचा त्याग म्हटलो. त्याग करायची भावना पाहिजे ना. आपल्याकडे त्याग नाही महाराज. तुम्हाला उगाच थोरा मोठ्यांची उदाहरणं म्हणून मी सांगतो. आहे बघा, दादा महाराजांचं चरित्र प्रकाशन झालं आहे. बापू महाराजांचे सद्गुरू दादा महाराज साखरे महाराज, त्या चरित्रामध्ये पुण्यामध्ये असा एक उल्लेख आहे. कोणीतरी एक श्रीमंत त्यांचे शिष्य होते आणि त्यांनी दादाला, मला तुम्हाला 1 लाख रुपये द्यायचे आहेत म्हटले. नको म्हटले, मला मी त्यागाविषयी सांगायला लागले. हां, असं 5-6 वेळा म्हटले, मी तुमचा शिष्य आहे ना, मी तुम्हाला 1 लाख रुपये देणारच. दादा म्हटले, नको, मला तुझे पैसे काय म्हणून नको. शेवटी तो म्हटला, हो
दादा 1,00,000 देणारा शिष्य तुम्हाला कोणी भेटणार नाही. लगेच दादा म्हटले, त्या ₹1,00,000 लात मारणारा सद्गुरू तुला कोणी भेटणार नाही. निघून जाऊन सांगितलं. जमन नव्हतं त्याग एवढा, त्याचा परमार्थ आहे महाराज. नाहीतर फट्ट गाढवाच्या म्हटले. फार वाईट बोलत संत. किती सांगू तरी न ऐकती बटकीचे म्हटलं. पाहुनी मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना, तो लांडा गर्धव जाना पुच्छे विन दो पायी. वर्णन केलं. कणी विन सोपटे कणश लागली घनदाटे, काय करावे गोमटे ओस नगर. आपल्याकडून त्याग पाहिजे, ते सुद्धा सगळ्याचा त्याग पाहिजे. त्याला त्यांनी म्हटलं आहे सोवळा. आम्ही ओवळं का होतो? त्यागाची भूमिका आपल्याकडे नाही ना महाराज. देहबंधनात अडकतो, बंधनात अडकतो, ज्ञानामध्ये अडकतो, अज्ञानामध्ये अडकतोच आहे, अहंकारामध्ये अडकतो, काम क्रोधामध्ये अडकतो. या सगळ्याचा त्याग पाहिजे. आणि त्याला त्यांनी सोवळा म्हटलं. आणि मग त्याला त्यांनी पुढं उदाहरण दिलं आहे. न लिंपे विटाळ भागवतामध्ये 24 गुरु मानताना पहिली पंचमहाभूत गुरु मानले. त्यातला अग्निसुद्धा गुरु मानलेला आहे. पृथ्वीला गुरु मानलं. पृथ्वीला आपण काय काय करतो बघा. अग्निसंस्कार करतो, लघुशंका करतो, विष्ठा टाकतो, तिचं उदर चिरतो, नाही कोप आला कधी. पृथ्वीला गुरु मानलं. वारं सुगंधातूनही वाहतं, दुर्गंधातूनही वाहतं, कुठंही अडकून पडत नाही. तसं मनुष्यानं कुठंही अडकून पडू नये, वायूला गुरु केलं. अग्नीकडं विषमता काही नाही. विटाळ शब्दाचा अर्थ विषमता म्हणजे द्वैत. कसलंही असो तुमचं, अग्नीत टाकलं की ते भस्म करतो. जसा अग्नी आहे असा आपल्याकडं त्याग पाहिजे म्हटलं त्याने. मग पुढं म्हटलं आहे सत्यवादी करिता संसार सकळ. संसाराविषयी ज्ञानोबरांची 15व्या अध्यायामध्ये भरपूर उदाहरणं आहेत. अभंग इतर असं त्यांनी लिहिले आहेत बघा. दुःख बांधवडी आहे हा संसार, अवघाचे संसार. मग नेमका दुःखरूप आहे का सुखरूप आहे? केवढी ज्ञानेश्वरी आहे. एका एका दृष्टांतामध्ये एक एक कथा 1 तास लागतं पटवून द्यायला. एवढी ज्ञानेश्वरी. श्री गुरु साखरे महाराजांचं एक मनोगत होतं की ज्ञानोबांनी परत जरी अवतार घेतला तरी अशी ज्ञानेश्वरी होणार नाही. पण आपल्याकडं आवडत नाही ना. ज्ञानेश्वरी सांगणारा सुद्धा वक्ता आवडल मी सांगू शकत नाही. व्यासपीठावर उभारून सांगतो. रोजचा आम्हाला अनुभव आहे ना. नाही आवडत महाराज, ज्ञानेश्वरी आवडत नाही. नको कोणी याची ज्ञानेश्वरी ऐकायची स्पष्टपणे. मग वारकरी संप्रदाय योग्य वाटावर आहे का वेगळ्या वर्णावरती वाटतं आपल्याला आम्ही एवढं केलं नाही महाराज, काहीच झालेलं नाही. हे तर मी सांगायला होतं. वाटणं हाच पहिला भ्रम आहे. ज्ञान गिळून गावा गोविंदुगा म्हटलं त्याने. आम्ही झालो आयुष्य म्हणे तो काहीच नव्हे. झालं म्हटलं की संपला विषय. अपूर्ण आहे असं वाटायला पाहिजे. म्हणून त्यांनी उदाहरण दिलं आहे अग्नीचं. त्या ठिकाणी विषमता काहीही नाही.
त्यांनी पुढं वर्णन केलं आहे संसाराविषयी. तुम्हाला थोडक्यात एक 2-3 ओव्या सांगून आपण पुढे जायचं. सत्यवादी करिता संसार सकळ. आपल्याकडे 2 गोष्टी आहेत. तिने शब्द करीत असं लिहिलेलं आहे. करून होत नाही त्याचं नाव संसार आहे, आणि करून होतो त्याचं नाव परमार्थ आहे. पर याच्या उलटी माणसाची वाटचाल आहे बघा. हे सगळं जे उभं केलं आहे ना, आम्ही आमच्या प्रयत्नावरती तिथं लावतो संसारामध्ये प्रयत्न, आणि परमार्थामध्ये म्हणतो काय दिंड्या चालल्या मागवारला. अहो त्यांना काय, त्यांचं भाग्य मोठं, आमच्या नशिबात वारी. इकडं लावतो नशीब आणि इकडं म्हणतो प्रयत्न. प्रयत्न हा परमार्थामध्ये पाहिजे, आणि अद्रष्टाचा संसार आहे. पण महाराजांनी कसं इथं लिहिलं आहे बघा. सत्यवादी करिता संसार सकळ. पहिला शब्द आहे सत्यवादी. कधीही शास्त्रकार अनृत स्वीकारत नाही. अनृत म्हणजे कळतं नव्हे, खोटं, सत्य पाहिजे. त्याला तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो मी सत्याविषयी. भागवतामध्ये असं काही चरित्र आलेले आहे. करावया पांडव निर्दळन, वज्रदेही व्हावया आपण, वर्म पुसतसे दुर्योधन, धर्मा सत्यवचन न बोले. कसं आहे बघा तिथं. ते थोडक्यात दृष्टांत सांगतो मी. दुर्योधनाला वज्रदेही व्हायचं होतं, म्हणजे लोखंडासारखं शरीर माझं कशानं होईल. आणि त्याचा एक हेतू होता. एकदा वज्रदेही झालो की पांडवांना सोडणार नाही. पण मला हे कोण सांगेल त्याला असं वाटत होतं. तो म्हटला भगवान कृष्ण आपल्याला काय सांगणार नाही, कारण तो आपल्या बाजूला येतच नाही. तो म्हटला पांडवांचा थोरला जो भाऊ आहे त्याचं नाव धर्म. तो कधीही असत्य वचन बोलत नाही. असं ठाम शत्रूलाही विश्वास पाहिजे आपल्याकडं. कीर्तनला बुवा वेळेवर येईल ध्यानात करून टाका. विश्वासच नाही ना महाराज. आणि ती माणसं पुढच्याकडलं असतात. गंमत आहे संप्रदायामध्ये. ये मृत्यू लोकीचे उपराटच आहे महाराज. धर्माला विचारासाठी गेला. धर्मा, हे माझं शरीर वज्रदेही कशानं होईल सांग. त्यावेळी त्याला कळलं धर्माला कळत नसेल असं होईल. कारण हा वज्रदेही झाला म्हटलं की आमच्यावर चाल करून येणार. पण धर्माचा ठाम निश्चय होता, कोणतरी आमच्या पाठीमागं आहे, आमचं रक्षण करता. आम्ही डळमळतो. वारला गेलं तर काय होईल, कीर्तनला गेलं तर काय होईल, पारायणाला बसलं तर काय होईल, लवकर उठून काकडाला गेलं तर काय होईल. काहीच होत नाही. व्हायचं तर होतं महाराज. शंका निर्माण होते महाराज. म्हणजे तळाशिकर महाराज गमतीने सांगायचे. येता पंढरपूरला महाराज आलो असतो पण काय करायचं, आताच मोडप आला आहे उसाला. मग महाराज म्हणायचे तू इथं राहून काय करणार, तुझे नुसती ते नारळाशीच गाठ आहे नाही वाढवायच्या का, तुला हात फडात घेतात मारतील डोक्यात भकल असं महाराज म्हणायचे. मग राहतोस का, जाव अशी इच्छा होत नाही महाराज. धर्म ठाम निश्चयन होते ते. याला मी कारण अनृत बोलणार नाही, मी सत्यच बोलणार म्हटले. आणि काय जरी संकट आलं तरी कोणतरी आमचं आहे ना, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. कीर्तनात झालं हो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. हे प्रमाण सांगायला सोपं आहे. धर्मासारखा निश्चय पाहिजे महाराज. सांगून टाकल त्यानं. दुर्योधना, तुझी आई जी आहे ना गांधारी, ती डोळशी आहे आणि पातिव्रत्य धर्म स्वीकारलाय. आणि माझ्या जर पतीला हे जगत दिसत नाही तर मी बघणार नाही. पट्टी बांधली. त्यामुळे त्या दृष्टीमध्ये एवढं तेज आहे. जर ती पट्टी सोडून तुला बघितला तर तुझं शरीर वज्रदेही होतं. नक्की त्याचा विश्वास पटला. धर्म खोटं बोलणार नाही असा निश्चय पाहिजे ना आपल्याकडं. शत्रूचा शत्रूवर विश्वास होता, आता मित्राचा मित्रावर विश्वास नाही. एवढी संस्कृती खाली आली. काय आम्ही पारायण करून करायची महाराज सांगा. बदल होत नाही ना महाराज. तो गेला. आई डोळ्याली पट्टी सोड. नाही सोडणार म्हटली. ती काही सोडायसाठी बांधली. आई ती पट्टी सोड आणि तू जर मला नखशिखांत बघितलास तर माझं शरीर हे वज्रदेही होतं. खरं आहे दुर्योधना, हे तुला पहिलं कुणी सांगितलं सांग. धर्मानं. मग बरोबर आहे म्हटली. कृष्णानं सांगाय नाही नव्हे. यांचं कसं कल्याण व्हायचं सांगा महाराज. देवावर विश्वासच नाही कुणाचा. धर्मानं सांगितलं म्हणजे बरोबर आहे म्हटलं. सांगितलं जा कपडे उतरून ये. पण आता धर्मानं सांगून टाकलं सत्य खरं सगळं. पण धर्म सत्य बोलतो आहे, त्याच्या पाठीमागं देवाचं म्हणजे पाठबळ आहे. कारण देव कधीही अनृतचा म्हणजे पाठीला होत नाही महाराज. धर्म, न्याय, नीती, सत्य मनुष्यानं कधी सोडणे. शेवटी वर्णन केलं आहे बघा तुमच्या भगवद्गीतेच्या शेवटी आहे ते. यत्र योगेश्वर कृष्ण
यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुव नितिर्मतिर्मम या श्लोकापुढे भरपूर वर्णन केलं आहे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तिथे विवेकासने के जी, गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानार्थी जैसे. पुढे धर्म न्याय नीती सत्य सगळं सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी भगवंताचं अस्तित्व असतं. धर्म जर सत्य बोलतो आहे तर भगवंताने त्याची पाठराखण केली. एका ब्राह्मणाचं रूप घेतलं, वाटेवरती आले. हा कपडे उतरून चालला होता. कुठं चालला दुर्योधना? त्याला वाटलं हा ब्राह्मणच आहे. देव ओळखाय दृष्टी पाहिजे ना महाराज. वारकरी ओळखायला दृष्टी पाहिजे. अधर्माच्या पाठ लागून परमार्थ फलित बोलून मी सांगू शकत नाही. म्हणून गाथ्यात पद लिहिले आहेत. तुका म्हणे नको वरपंगाचा परमार्थ नको. तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य, बोली तैसा चाली त्याची वंदावी पावली, आधी केले मग सांगितले, मार्गे अंदा सरिसा पुढे देख नाही चाले तैसा. वेडे होते काय संत हे पद लिहायला? माणसाला कळतं ना महाराज, माणसाच्या बोलण्यावर त्या मनात काय भाव आहे तो. सरासरी बघितलं आपण तर त्याला ओळखलंच नाही ना. कुठं चाललायस दुर्योधना? थांब ब्राह्मणा, मला आईसमोर असं उभं राहायचं आहे. वेडा आहेस का तू? म्हटली ती तुझी आई आणि तू मुलगा, आणि मुलग्यानं आईसमोर असं नग्न होणं हे उभं राहणं बरं वाटत नाही. त्याला ते पटलं. मग काय करू सांगा. हा जाताना कापड घेऊनच गेला होता. हे बघ निदान एवढं कापड तरी गुंडळ म्हणजे कमरे होते. त्याला ते पटलं. कापड गुंडळलं गेला. आईनं डोळ्याली पट्टी सोडली आणि परत बांधली. सांगितलं आईनं, मी तुला काय सांगितलं होतं, सगळी कपडे उतरून ये. हा म्हटला मी आई सगळी कपडे उतरून आलो होतो आणि कशाला कापड गुंडळलंस? नाही, ते वाटामध्ये एक ब्राह्मण भेटले आणि त्यांनी दिलं. मग ते आईनं ओळखलं. ब्राह्मण नसून तो भगवान कृष्ण होता. तुला फसवलं. माझा दृष्टांत सांगून झाला. पुढं युद्धामध्ये त्या गदा मारली त्या भीमान त्याच्या मांडीवरती. हा पुढचा भाग आहे. पर दुर्योधनाला धर्मानं सांगताना कधीही असं ते सांगितलं नाही. त्याचं नाव धर्म. तुम्ही सगळं महाभारत काढून बघा. नरोवा कोंजरो पुढं काही घटना आहेत त्यामध्ये. धर्म हा धर्मानं वागणारा होता आणि संतसुद्धा सत्यानं वागणारे आहेत ते. म्हणून सत्यवादी करिता संसार सकळ. त्याने या जीवनामध्ये तुमच्या आमच्यासारखे जगले. ते त्यांचं प्रमाण आहेत बघा. ते वर्तत दिसती देही परी देही ना माझ्या ठाई, मी समग्रित याच्या हृदय असे असं वर्णन केलं. अजून एक आहे बघा. मुक्ताचे देह जैसे हलत संस्कार असे. तो दिसणार तुमच्या आमच्यासारखाच, पर तो अंतरातनं मुक्त असणार. त्याला कशाचीही आसक्ती शिल्लक राहिलेली नाही. त्याला महात्मा म्हटलं. त्याच्याकडूनही होत असतो. त्याचा अदृष्ट आहे ना. त्याला उदाहरण भरपूर दिली आहेत भागवतामध्ये. कुंभाराने मडकं बनवल्यानंतर ते मडकावर काढून घेतलं. चाक फिरते का नाही? चाक परत त्याला हलवायला लागत नाही चाकाला. ते आपोआप काही वेळ फिरतं. तसं महात्म्याचं अदृष्ट असल्यामुळं त्याप्रमाणे त्याला ते अदृष्ट फिरवतं. परत त्या अदृष्ट प्रमाण त्याच्या अधीन होत नाहीत. म्हणून त्यांनी वर्णन केलं आहे. संसार करिता सत्यवादी करिता संसार सकळ. परत त्यांनी उदाहरण दिलं आहे. आलिप्त कमळ जैसे जळी. उदाहरण कमळाचं काम. तुम्ही आमच्या डोंगरात या पावसाळ्यामध्ये, पूर्वीची माणसं फार हुशार होती. मग त्या आताच्या आडाने असं मला म्हणायचं नाही. हा एवढा पाऊस पडायचा पूर्वी. ते लोक म्हणायचे त्या पावसाला बंद व्हायसाठी म्हातारी माणसं म्हणायची त्याला बांधायचा. कशामध्ये सांगा? आळवाच्या पानामध्ये. आता आळवाच्या पानात कसा बांधायचा सांगा पाऊस? अहो त्या आळू पानं स्पर्श करून घेत नाही पाण्याला. तुम्ही दिवसभर बसा ओढ्याच्या काठावरती, पान बुडवायचं वर काढायचं, पान बुडवायचं वर काढायचं. नाही स्पर्श. तसं त्यांनी ते कमळाचं पान आहे. तुम्ही त्याला कधीही कमळाला पण खाली बुडवा वर काढा, खाली बुडवा, ते स्पर्श करून घेत नाही. तसं या जगामधील काही गुण आहेत, दोष आहेत, याचा आपल्याला स्पर्श होता कामा नये. त्या कमळाचं उदाहरण दिलं आहे. म्हणून महाराज काही ठिकाणी वर्णन करतात. मग मी व्यवहारी वर्तत असेन जे विजळात पद्मपत्र. मी यांच्यावर जगतो आहे, मी यांच्यावर राहतो आहे, मी यांच्यावर व्यवहार सुद्धा करतो आहे. लोकांना वाटतं आहे हा सुद्धा आमच्यावर राहतो आहे, पण त्याचं जीवन हे कमळाच्या फुलासारखं असतं. म्हणून काही अभंग आहेत बघा. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राक्तनाची दोरी. वस्तीकर वस्तीशी आला प्रातकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी. नाथ महाराजांचा अभंग आहे. पूर्वीची उदाहरणं आहेत, आताची नवं. अजून आमच्या तळाशीतून वर गेलं तर त्या दोन्ही गावाच्या मध्ये केळाचं झाड आहे. 200-300 वर्षापूर्वीचं झाड आहे ते. पूर्वीच्या काळामध्ये तळाशीतून येणारी माणसं त्या झाडाखाली बसायची. वरनं जाणारी माणसं झाडाखाली बसायची. 12-1ला जर गेली तर 2 तास ती झोपायची आणि मग पुढं जायची. खालनं येणारी माणसं तिथं झोपायची आणि पुढं ऊन खाली करून जायची. आता हे उदाहरणं कशी पटायची? त्यांनी ते पूर्वी दिली. ते विश्रांती घेऊन पुढं गेले का झाड माझं म्हटलेत.
अंगणं टिपायला दारात पक्षी आले अंगणामध्ये. दाणं टिपून जाऊ का अंगण माझं म्हणावं. एखादा वाटसरू निघाला, एखाद्या गावात मंदिरात मुक्काम पडला, मंदिरात मुक्काम करून निघून जावं का मंदिर माझं म्हणावं. माझं म्हटला की तो बद्ध झाला बघा. म्हणून काही अभंग आहेत बघा. मुक्त होता परी बळे झाला मुक्त होता परी बळे झाला बळबद्ध झाला. अनादिकालचे संस्कार लागून त्याने म्हटलं आहे माझं 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 म्हणून काही पद लिहिले आहेत बघा. माझे माझे म्हणूनिया झनिवाया भुललासी होणार जाणार रे नको गुंप भवपाशी अशी पद आहेत त्यामध्ये. म्हणून मग आता अहम मम घेतल्यामुळं माझं म्हटल्यामुळं पाप पुण्य लागलं ना महाराज. पुण्य मापतो का पाप मापतो. काय अनुभव आहे. कुणी सांगावं मी एवढं पाप केलं म्हणून कोणी सांगत नाहीत. होत असतं ते. परमार्थात होतं, व्यवहारातही होत असतं पाप. व्यवहार चुकला की पाप लागू झालं. तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. दादा महाराज साखरे महाराज पायी यात्रा घेऊन काशीला गेले होते. पायी दिंडी घेऊन ज्ञानोबांच्या पावदुका बैलगाडीत घालून काशीला गेले. जसं पंढरपुरामध्ये द्वादशीला सौभाग्यवती माता भगिनी काहीतरी ते चंद्रभागेत सोडतात बघा. ते दिवा तिथला विधी आहे. सो काशीमध्ये एक विधी आहे. काशीच्या मणिकर्णिका घाटावरती मी काही काशी बघायला नाही, पण चरित्र वाचतोय. ते परवा आम्हाला कोणतरी म्हटलं मी काशीतून शिकून आलो. त्यातला एकटा म्हटलं मग इकडं कशाला आलास, तिकडंच राहायचं काय. सांगून झालं माझं. कशाला शिकलोय मग काशीत सांगायचं महाराज. लगेच दुसरा मी काय बोललो नाही. त्यांचं चाललं तर ते छाती पडविता मी काशीत शिकलोय म्हणून. ते दुसऱ्याला खपलं नाही. मग तिकडंच राहायचं का नाही, इकडं कशाला आला. ते सोडून द्या. ते उदाहरणं अशी काय असतात ते बसतंही मानगोटाव ना. म्हणून त्या घाटावरचा एक विधी आहे. तिथं ब्राह्मण मंडळी बसतात आणि जाणाऱ्या लोकांना अडवतात. जे भाविक भक्त आहेत ना, हो इथं बसा, आम्ही मंत्र उच्चारण करतो, तुमच्या हातावर असं आम्ही पान तुम्हाला देतो. तोपर्यंत मंत्र म्हणतो. मंत्र म्हणून झाला, पाणी खाली सोडलं की तुम्ही तुमच्या जीवनातलं केलेलं पाप सगळं निखालस निघून जातं. तुम्ही पवित्र व्हा आणि गंगेची आंघोळ करा. जाणारे सगळे तिथं त्या यज्ञाला बसायचे. पाप जाऊ दे म्हणून का राहू दे म्हणून. जाऊ दे म्हणून ज्यावर ते बसतात त्यावर ते आहे सिद्ध आहे ना पाठीमागं. दुसरं तुम्हाला उदाहरण सांगतो. उदाहरण आमचे महाराज सांगायचे. जुना वारकरी नवीन माणसाला पंढरपूरला घेऊन गेला. हे बघ इथं महाद्वार आहे, कळस आहे, पाया पड. नामदेव पायरी आहे, इथे पाया पड. हे महाद्वार आहे, लोटांगण घाल, सगळं सांगायचं. वाळवंटात घेऊन गेले. चंद्रभागा आहे, इथं आंघोळ कर. मग तो नवीन मनुष्य म्हटला इथं का आंघोळ करायची. लगेच ते जुन्या वारकऱ्यांनी सांगितलं हे बघ चंद्रभागे करिता एक स्नान, तुझे दोष पळती, दोष जातात नव्हे मग आंघोळ कर. म्हणजे दोष घालवायसाठी आंघोळ करायची. मग महाराजांचे म्हणायचे आणि गावाकडे यायचं आणि दोष करायचे आणि घालवायला जायचे. बेडकच बरा तापला काय नाही गंगेत बुडला काय, सांगून झालं माझं. तसं ते पुढं उदाहरण कसं आहे बघा. त्या घाटावरून दादा चालले होते. त्याने अडवलं महाराजांनी, त्या ब्राह्मणाने, इथं बसा, इथं यज्ञ करा.
कसला यज्ञ हो? अहो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये केलेल्या पापाची होळी होती. तुम्ही आसन घालून बसा, असा हात जोडून बसा, तुमच्या हातावर आम्ही पाणी घालतो आणि आम्ही मंत्र म्हणतो. मंत्र म्हणून झाला की तुम्ही संकल्प सोडायचा, तुम्ही तुमचं पाप निखार्स निघून जातो, तुम्ही पवित्र होता आणि मग गंगेची आंघोळ करा. दादा म्हटले, बाबांनो उभ्या आयुष्यामध्ये मी पापच केलेलं नाही, तुम्ही घालणार काय सांगा? हो बार खुमाई पुढं वर्णन केलं त्यांनी. कसं आहे पाप पुण्य त्यांनी सांगितलं आहे बघा. ते पुढचं प्रमाण कसं आहे? अंगी घेतले जडून, अंगाला जडलं पाप पुण्य, म्हणून पाप मिश्रित जीवन जगायचं नाही, असा एक सिद्धांत आहे. त्याला भागवतामध्ये एक सगळ्यात मोठा अध्याय आहे बघा. भागवताची एकूण 11व्या स्कंदामध्ये 31 अध्याय आहेत. त्यातला सगळ्यात मोठा एक अध्याय आहे, जवळजवळ 1582 काहीतरी ओव्या आहेत त्याच्या. 11वा अध्याय. आणि त्यात त्यांनी पहिल्यांदा बद्ध मुक्ताचे लक्षणं सांगताना असं वर्णन केलं आहे. एका झाडावरती 2 पक्षी आहेत. एक पक्षी सारखा विचार करतो, हे झाड मोडलं मी कुठं बसायचा, हे झाड मोडलं मी कुठं बसायचा. दुसरा पक्षी म्हणतो, हे झाड मोडलं दुसऱ्या झाडावर बसायचं, काय मोडलं तर हरकत नाही. जो माझंच माझं म्हणतो आहे त्याला बद्ध म्हटलं. इथं माझं काहीही नाही म्हटलं आहे, त्याचं नाव मुक्त आहे. आणि मुक्त पुरुषाचं वर्णन चाललेलं आहे. तो कसा आहे त्याच्याविषयी एक 12व्यामध्ये सुंदर वर्णन आहे बघा. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुले हाते, रिगाला भक्तिपंथी जगा देतो. चौथा पुरुषार्थ मोक्ष जगाला वाटत चाललेला आहे, त्याचं नाव म्हणजे महात्मा आहे. अजून पुरुषार्थ कळले नाहीत. फक्त आम्ही काय करतो, आम्हाला पुरुषार्थ जो पाहिजे कोणता? चौथा, मोक्ष पाहिजे. मोक्ष मिळवायचा. ती मिळवायची वस्तू नाही, ती प्राप्तच आहे. पण त्याच्या अगोदर 3 यथार्थ झाले पाहिजेत ना. शास्त्र असं वर्णन करतं 3 ही त्या पुरुषार्थाची साधनं आहेत. आणि परमप्रयोजन पुरुषार्थ म्हणतो चौथा पुरुषार्थ आहे. तो पुरुषार्थ जगाला वाटत चालले, त्याला महात्मा म्हटलं. मग पहिले 3 कोण आहेत? धर्म आहे, अर्थ आहे, काम आहे. धर्मानं वागावं, माझं ते हे माझं, दुसऱ्या ते हे माझं, कधीही म्हणून नाही. अधर्म होतो महाराज. श्री गुरु यशोधर महाराजांची मुलाखत आहे बघा मोबाईलला, धर्माविषयी. तास 1.5 तास त्यांनी धर्म, हे धर्म हे भांडतेला धर्मच नव्हे, धर्म परिचिन्न नाही. धर्म हा व्यापक आहे, जगात एकच धर्म आहे. त्यांनी भरपूर वर्णन केलं आहे त्यांनी त्या ठिकाणी. वेदे न करता प्रेरणा सहज विषयावरील वासना, याच्यावर त्यांनी बोलताना असं पुढे एवढं चिंतन सांगितलं आहे त्यामध्ये की धर्माविषयी बोलताना धर्म हा व्यापक म्हटले त्यांनी. अनृत नाही धर्म कधीही. धर्म सत्य धारण करणार आहे. काही काही शब्द आहेत आपल्या संप्रदायामध्ये. अंधश्रद्धा शब्द बसत नाही त्यामध्ये पोषक. श्रद्धा कधी आंधळी नसते, सत्य धारण करणारे असते. त्यांचं काम चांगलं आहे, मान्य आहे, पण शब्द बरोबर नाही, असे काही शब्द आहेत. म्हणून धर्मानं आपलं आचरण असावं. अर्थ कसा असावा? धर्मानं कळतो ना अर्थ. म्हणजे अर्थाविषयी फार चिंतन आहे शास्त्रामध्ये. तुम्ही 22, 23, 24 अध्याय काढून बघा भागवतामध्ये. कदरी व्याख्यान म्हणून आहे बघा, त्याला भिक्षुगीत म्हटलेलं आहे. ते सगळं त्या अर्थाविषयीच आहे. आणि त्यांनी पुढे एवढं त्याच्याविषयी दोष सांगितलेत. 15 अनर्थ आहेत. स्तेयम हिंसा नृतंदंभम काम क्रोध स्मयोमदा भेदो वैर अविश्वास संस्पर्धा व्यवनानीच. म्हणून अर्थ धर्माप्रमाण असावा. म्हणून एक अभंग घातला आहे बंधन तुम्हाला आम्हाला. जोडून या धन जोडून म्हणून सांगितलं, पण व्यवहार उत्तम ठेवा म्हटलं. अर्थ धर्माप्रमाण असावा. आणि काम कसा असावा? भागवतामध्ये 4 आश्रम सांगताना ब्रह्मचर्य गृहस्थ सांगताना त्यापैकी ब्रह्मचर्य 2 सांगितले आहेत. एक नैष्ठिक, एक उपकुर्वाण. नैष्ठिक ब्रह्मचर्य कसा आहे? ब्रह्मचर्य आश्रमामध्ये विद्याभ्यास करून गुरूंच्या सान्निध्यात राहून जर त्याला वैराग्य प्राप्त झालं तर पुढचे आश्रम चुकवता येतात, संन्यास घेता येतो. हा
नैष्ठिक आहे. उपकुर्बान कसा आहे? श्रीगुरूंच्या सान्निध्यात राहून जर अभ्यास पूर्ण होऊन गुरूंच्या परवानगीनं विधियुक्त पद्धतीनं गृहस्थाश्रम स्वीकारला तर त्याला नैष्ठिक ब्रह्मचर्य म्हटलं. गृहस्थाश्रम पुरुषसुद्धा ब्रह्मचर्य आहे. पण तो कसा ब्रह्मचर्य आहे याच्याविषयी श्री गुरु साखरे महाराजांनी पुस्तक लिहिलेलं आहे. अशी ही भारतीय संस्कृती, अशी ही भारतीय परंपरा. त्या गृहस्थाश्रम पुरुषाला शास्त्रज्ञाने काय काय बंधनं घातली, त्या बंधनाप्रमाणे जर तो वागला तर तोही ब्रह्मचर्य आहे. म्हणून कामसुद्धा कसा असावा? धर्माप्रमाणे असावा. म्हणून धर्मार्थ काम हे तिन्ही योग्य घडले तर परमपुरुषार्थ आपल्याला प्राप्त होतो आहे. तो प्राप्त असणारा मोक्ष जगाला वाटत चालला आहे. त्याला महात्मा म्हटलं आणि त्याचं वर्णन चाललेलं आहे. अलिप्त कमळ जैसे जळे, तो कसा असतो? तो संसारात राहतो, त्याच्याकडून काही व्यवहार होतात, परंतु त्या व्यवहारापासून तो अलिप्त असतो. अलिप्त कमळ जैसे जळे, सत्यवादी करिता संसार सकळ. अलिप्त कमळ जैसे जळे, न बोले गुणदोष न ऐके कानी. त्याने वर्णन केलं आहे. म्हणजे त्याच्यामधलं एक पद आहे बघा, भूतदया घडे. घडे ज्या उपकार भूतांचे हे दया. त्याने पुढं वर्णन केलं आहे, म्हणजे आत्मस्थिती तया अंगी वशे. याच्या पुढचं एक प्रमाण आहे, न बोले गुणदोष न ऐके कानी. वर्तने तो जनी जनार्दन. तुका म्हणे वर्म जाणितल्या विण, केला पावे शेन सांडी मांडी. सत्यवादी करिता संसार सकळ, अलिप्त कमळ जळे जैसे. थोडं भजन करून घेऊया आणि उरल्या वेळेत आपण अभंग सोडूया. कोण म्हणतं बघा? सोडते हां. सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा. थांब सर्वस्वाचा सोवळा. सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा. सकळ सकळ करिता करिता
आत्मस्थिती तया अंगी वसे. अभंगातलं पुढचं प्रमाण आहे. जो महात्मा आहे तो मृत्यूलोकामध्ये भूतांची दया आणि उपकार हे त्याचं कार्य आहे. हे कार्य असल्यामुळं अखंड त्यांच्या अंगी ही आत्मस्थिती नांदते आहे. आत्मस्थिती याचा एवढाच अर्थ आहे, मी स्वरूपानं देव आहे. अनुभूती, वाणीतली अनुभूती वेगळी आणि आचरणातली अनुभूती वेगळी आहे. म्हणजे सांगण्यातली आत्मस्थिती वेगळी आणि आचरणातली आत्मस्थिती वेगळी आहे. ज्यांनी आचरणामध्ये वागले आहेत त्यांना संत असं म्हटलेलं आहे. म्हणून उपकारासाठीच आलेत ते, बाकी काही नाही ना. त्यांच्याविषयी भरपूर अभंग आहे. हरी भजनी हे धवळिले जग, चुकविला लाग कळीकाळाचा. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा, असं वर्णन त्यांचं केलं आहे. ज्ञानोबा सुद्धा त्यांचं वर्णन कसं वर्णन करतात बघा. अपकारी, उपकारी आणि परोपकारी असं काही ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन आहे. आणि ते सुद्धा आपल्याला ओळखता आलं पाहिजे. एक गाथ्यामध्ये अभंग आहे बघा. वाघे उपदेशीला कोल्हा. पुढं पाठ नाही तुम्हाला म्हणतो. सुखे खाऊ दे मला. सगळा अभंग साहेबडा. त्या अभंगातनं एवढं चिंतन आहे. मी त्याचा भाव सांगतो तुम्हाला आणि पुढं जायचं आहे. वाघानं कोल्ह्याला पकडला. तो कोल्हा म्हणतो, काय माझं भाग्य आहे, तुझ्या हातून मला मरण यावं आणि तुझं पोट भरासाठी माझा देह जन्माला यावा. माझं एवढं दुसरं कुठलंही भाग्य. कोल्हा सांगतोय कुणाला, हे खरं आहे ना सगळं. सांगून झालं. अजून पुढे भरपूर अभंग आहे. तसं अपकारी ओळखता आला पाहिजे, उपकारही ओळखता आला पाहिजे आणि परोपकारही ओळखता आला पाहिजे. आपण अंगे जळे नागवी जगाचे डोळे, पतंग जैसा सळे दीपाचे. अपकारी तैसे मने वाचा काये, भलतया दुःख देत जाये, स्वार्थ साधिता न पाहे पराचे. अपकारी काही आपलं त्याचं काय होऊ दे, माझा स्वार्थ झाला पाहिजे, माझ्या म्हणण्याने हे कार्य झालं पाहिजे, नाही मी हे करत नाही. अशी संप्रदायात माणसं आहेत. काय करायचं सांग. जुळवून घ्यावा हा भावच नाही. तुम्ही मग आम्ही नाही, रडीचा डावच नाही. हे नाही संतांनी सांगितलं. मी सुरुवातीला सांगितलं आहे सर्वसमावेशक संप्रदाय आहे. जगाच्या पाठीवर एकमेव संप्रदाय. राहून वागायचं कळणार. रात्री तर एक 20-25 लोक आले होते हरिकृष्णाचे. ते नाकापर्यंत गंध ओढून डबल माळ घालून. मग ते आमचं विठोबा मग चाललं की ते अशी करायची, हरे कृष्णा. भारी वाटलं की ते. तुमच्यात म्हटलं काय 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 नाही म्हटले, फक्त एक आमचं हरे कृष्णा. सगळे एकाच्या पाठी. आमचं नाही म्हटलं, असं तर सांगायला नको सगळं ते. आमच्यात सगळे मालक नोकर कोण नाही ना, असं होतं. म्हणून वर्णन करताना वर्णन केलं आहे त्यांनी. हा एक वर्ग आहे. लाईट निघून गेली तर मेणबत्ती विझवायसाठी फुलपाखरं येतात. आणि फुलपाखराच्या मनामध्ये काय आहे ते ओळखणारी ज्ञानोबा आहे. मग केवढी सूक्ष्म ज्ञानेश्वरी आहे बघा. ती फुलपाखरं म्हणतात दिवा विझवायचा, मेलं तरी चालल, जगाला हे अंधारात ठेवायचं, आपणही मरून जायचं, दिवाही विझवायचा. कुणाला फायदा झाला सांगा. अपकारी. ना आपण धड राहत ना दुसऱ्याला जगू देत नाही ना. अशी काही मंडळी आजही आहेत. फेडीत पापताप पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे, जगाच्या अंधे फेडीत स्त्रियेची रावळी उघडीत, निघे जैसा भास्वत प्रदक्षिणा. 2 उदाहरण दिली आहेत त्याने. उगवणं मावळणं देवानं सांगितलं कार्य आहे सूर्याला. जगाला प्रकाश देणं ज्ञानोबा म्हणतात त्याचा उपकार आहे. आपलं जीवन जगून दुसऱ्यावर थोड्या प्रमाणात उपकार करणारी मंडळी आहेत, त्याला उपकार आहे म्हटलं. नदी उगमापासून समुद्रापर्यंत वाहत असते, वाहनं तिचं कार्य आहे. पण तिच्या काठावरती झाडे वेली गवत यांना ती पान देते, हा तिचा उपकार आहे. आणि असा एक वर्ग आहे. संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्यधर्म केला, पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळा सिधाक दरारा. तुका म्हणे करा जय जय कार्य आनंदी आम्ही वैकुंठवासी, आरते लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी म्हणे साधने ही बुडविली आम्ही वैकुंठवासी. त्यासाठी उपकारासाठी आले आहेत. येत उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. त्यांचं वर्णन केलं आहे बघा.
जबाबदारी आहे महाराज. जबाबदारी कशी आहे बघा. त्याला एक छोटं उदाहरण देण्यापर्यंत शिकून आपण पुढे जायचं. आंधळा मनुष्य प्रवास करतो आहे. आता मनुष्य कसा आहे? आंधळा आहे. मग त्याला योग्य वाट दाखवण्यासाठी दुसरा कोण पाहिजे सांगा. आणि तो जर निमार्धा आंधळा असला तर दोघंही खड्ड्यात. म्हणून त्यांनी वर्णन करताना वर्णन केलं आहे, परमार्थाला मार्गदर्शक योग्य पाहिजे. मार्गी अंधा सरिसाम, पुढे देख नाही चाले तैसा, अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी. आधी पहिल्यांदा आपण आचरण केलं पाहिजे आणि मग सांगितलं पाहिजे. हा परमार्थ संप्रदायामध्ये आहे. म्हणून आधी आपण उपकार केला पाहिजे आणि मग उपकार करायला शिकवलं पाहिजे. आम्ही आधी अपकार करतो लोकांना सांगतो उपकार करा म्हणून. ही विसंगती आहे ना महाराज. आणि ही जास्त आहे ती वारकरी संप्रदायामध्ये आहे. बघायला मिळतो, रोजचा अनुभव आहे आमचा. कारण मी तुम्हाला सुरुवातीला एक उदाहरण सांगितलं आहे, झाड जाणीजे फुले माणूस जाणीजे बोले. आपल्याला कुठल्याही झाडाचं पान धरलं, पानावरून झाड कळतं, सगळं झाड दाखवावं लागत नाही. आणि आपल्यासमोर कोणी मनुष्य जर बोलत असेल त्याच्या बोलण्याच्या मनातला भाव कळतो, ओळखायला शिकायला पाहिजे. त्याचा परमार्थ हे सगळं लिहिलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. सगळी ज्ञानेश्वरी वाचत चला. तुम्ही वाचत नाही असं मला म्हणायचं नाही, परत ज्ञानेश्वरी असा एक अनमोल ग्रंथ आहे. मी एकदा ते प्रवचन ऐकलं तुकाराम चव्हाण महाराजांचं हानिमाळामध्ये. परभणी गुरुंचे शिष्य त्यांनी पहिल्या ओळीवरती 4 ब्रह्मसूत्री सांगितली होती. म्हणजे ब्रह्मसूत्री ज्ञानेश्वरी एकच आहे. आम्ही ब्रह्मसूत्री वेगळी म्हणतो. अथा तो ब्रह्मजिज्ञासा, तर तो समन्वयात, अशास्त्र युनित्वात सगळी सांगितली. म्हणजे एका ओळीमध्ये 4 सूत्र आहेत. म्हणजे ब्रह्मसूत्री ज्ञानेश्वरी गाथा भागवत एकच आहे ना आपल्याकडं. संप्रदायामध्ये एकच म्हणजे कोणतं ध्येय असेल तर दुःख निवृत्ती आणि आपल्या स्वरूपाची प्राप्ती याला त्यांनी वर्णन केलं आहे. परमानंदाची प्राप्ती ही करून देणारे कोण आहेत? मार्गदर्शक. त्यांना महात्मा म्हटलं आहे. आणि त्यांचं वर्णन चाललं असताना त्यांनी म्हटलं आहे, घडे ज्या उपकार होतांचे हे दया, ज्यांच्याकडून उपकारक बुद्धी ज्यांच्याकडं आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे. म्हणून त्यांचं एक प्रमाण लिहिलं आहे बघा. भूतांची हे दया भांडवल संता, भूतांची हे दया भांडवल संता, आपुली ममता नाही देही, आपुली ममता नाही देही, जी वस्तू चेतन आहे तिला भूत म्हटलेलं आहे. जे जे भेटे भूत. दया करा शिकलं पाहिजे. हे अजून एक त्यामध्ये प्रमाण आहे बघा. परउपकारी नेने पर निंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. त्याच्या पुढचं एक प्रमाण आहे बघा. भूत दया गायी पशुचे पालन, तान्हेल्या जीवन वना माझे कार्य आहे त्यांचं. जे भूतांच्यावर दया झाली पाहिजे म्हणून आपल्याकडं काही ठिकाणी बघायला मिळतं. कोल्हापूरमध्ये एक पथक आहे. जखमी मुके प्राणी ते पकडतात आणि त्यांना औषधोपचार करून सोडून देतात. दया. भाकर टाकायची पंचायत, आमची कसली दया म्हणायची? दया नाही. दयेचं प्रकरण फार मोठं आहे आणि ती सुद्धा दया पाहिजे. आमचे गुरुजी परखड बोलायचे. कोणीतरी व्याख्याते होते आणि पूर्वी एसट्या बस असं काही नव्हतं आणि त्यांचं व्याख्यान होतं आणि ते प्रवास टांग्यानं होता. टांगा. मग ते मे महिना 12ची वेळ, पुढच्या गावात त्यांचं व्याख्यान होतं आणि ते टांगवायला म्हटलं, अरे बाबा मला एवढं सोडतं नेऊन. मग ते त्यांना चढा येणार, वजनदार होते. ते मागून बसले टांग्यात, ते घोडं पुढणं उचाललं. मग ते मालक म्हटले आता हे न्यायलाच पाहिजे. म्हटल्यानंतर ठरले आपलं भाडं. ते चढ होता रस्त्याला, ते जाईना घोडं पुढं. त्या मालकानं त्या घोड्याच्या डोकं लावलं पाठीमागं. घोड्या तोंडाला असा फेस. ते घोडं चालना. ते म्हणतात, अरे तुझं घोडं लवकर हाक, पुढच्या गावामध्ये माझं म्हणजे व्याख्यान आहे आणि त्या व्याख्यानचा विषय आहे मुक्या प्राण्यावर कशी दया करायची मी सांगायला निघालो. घोड्यानं पसरलाय टाळा. हे दया कसली महाराज? हे समजतय श्री वासुदेव, ऐसा प्रतिरसाचा ओतला भाव, भक्ता माझे राव ज्ञानिया तोची वर्णन त्यांनी केलं.
हे विश्वची माझे घर ऐशी मती मती म्हणजे बुद्धी जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झालं. ज्ञानोबर आहे तुकोबर आहे सगळ्या संतांच्याकडून अपकार जरी आला तर त्यांच्यावर त्यांनी उपकार केले, त्याला दया म्हटलं आहे. छोटी छोटी उदाहरणं आहेत बघा. सगळं काही चरित्र तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पण बाहेर पुढे दिलं नाही मधुगिरीला विसोबा खेचवलं. नामदेवरायांनी त्याला म्हणजे ज्ञानोबरायांनी त्याला नामदेवरायांचे गुरु केले. त्यांनी विसा केला गुरु. म्हणजे ज्यांनी मधुरला बाहेर नाही पडू दिलं त्यांना त्यांचे गुरु केले. म्हणजे उपकारक आहे त्यांच्याकडे. भूतांचे हे दया असा जर व्यवहार आपल्याकडून घडला तर महाराज पुढे वर्णन करतात. त्यांच्याच आत्मस्थिती तया अंगी वसे, त्याच्याकडं आत्मस्थिती नांदते. म्हणजे द्वैत मत्सर हेवा हे सगळं निघून जाऊन तो पारमार्थामध्ये एक शुद्ध सत्वगुण संपादन करून एक वाटचाल करणारा महात्मा निर्माण होतो. म्हणून घडे जया भूतांचे हे दया म्हटलं. घडे ज्या उपकार भूतांचे हे दया आत्मस्थिती दया अंगी वसे, सत्यवादी करता संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे. त्यांनी पुढे एक पद लिहिलं आहे बघा महाराजांनी. काय लिहिले त्यांनी? न बोले गुण दोष न ऐके कानी. आता गुण दोष हा शब्द दोन्हीकडे आहे. एक तर बोलूच नाही, एक तर ऐकू नये. 12व्या अध्यायामध्ये 4थ्या भक्ताचे लक्षण सांगताना एक 7वा श्लोक आहे बघा. कारण त्याच्या अगोदर 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दाखवल्यानंतर अर्जुनाचं समाधान झालं नाही आणि त्या विश्वरूपातून हा सगुण भक्ती अध्याय निर्माण झाला. मग त्यात मुख्य सगुण निर्गुण 2 सांगताना निर्गुणाची उपासना फार कठीण जाते म्हणून सांगितलं, क्लेशकारक आहे. आणि मी तर तो सगुण झालो आहे. सगुणाची यथायोग्य उपासना घडली तर दोन्ही वाटा त्या ठिकाणीच आहेत. ते मी सगुण का झाल्याचं एक वर्णन केलं आहे त्यांनी. तेषाम्यहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवान मीन चिरात पार्थ मय्याविषयी चेतसाम. यावर त्यांनी पुढे भरपूर वर्णन केलं. नामाच्या सहतुरी नावा या अवधारी सजून या संसारिता रुधारो, प्रेमाची पेटी बांधून एकाचे पोटी मग आणली ताटी सायुज्याची. म्हणून गा भक्ता नाही एकही चिंता, पण कोणत्या भक्ता चिंता नाही सांगताना त्यांनी पुढे एक श्लोक लिहिला आहे बघा. तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टम ये न के न चेत. त्यातली पहिली ओळी आहे. जो निंदे ते नेघे स्तुती न श्लाघे आकाशा न लगे लिंपू जैसा. ते वर्णन केलं त्याने. न ऐके कानी म्हटलं, न बोलणे वाणी न. मग काय वाणीचा विषय असावा याच्याविषयी भरपूर त्यांनी वर्णन केलेलं आहे. नामाग्निमोक सर्पाचे ते भेळ, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे, वाचा नव्हे लाव जळो त्याचे जिने, यातना भोग नियमपुरी. हरिबोला देता हरिबोला घेता, हसता खेळता हरिबोला, हरिबोला गाता हरिबोला खाता, सर्व कार्य एकच बोला म्हटलं. देहांती एकांती लोकांती देहांती देह त्यागा अंती हरी बोला म्हटलं. अजून बोलावा पहावा करावा एक वाणीचा विषय असावा. आणि सारखं त्या देवाशी अनुसंधान ठेवून असं आपलं भजन चाललं पाहिजे. यैवो 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 धावूनिया, यैवो 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 धावूनिया, विदंबकावयाला वियला कृपाळे, विदंबकावयाला वियला कृपाळे, विधाबाई विश्वंभर भवते जगे, विधाबाई विश्वंभर भवते जगे. महाराजांच्या चाल्या माईक नसायचा, कोण मर्दंग्या असेल नसेल. काळी 4ला काळी 4चा शेडजी. ही देणगी कुणाची आहे सांगा? ईश्वराची. वाणीचं पावित्र्य राहतं, देवाचे अनुसंधान राहतं. ते दिंडी आमची अशी वाखरीवर खरडीवर गेली की ते आमच्या दिंडीचे मालक
जाधव मालव एवढा फेटा त्यांचा, आणि त्याला चालता येत नव्हतं. ते चालताना असं हे भोपाळे म्हणायचे, पितांबराचा शेला कैसा गगनी झळकला, गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला, आणि हे पद म्हणायचे. यैवो 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 धावूनिया, विलंब का वाया लावियला कृपाळे, विठाबाई विश्वंभर भवछेदके, कोठे गुंतली समाय विश्व. धाड 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 रडायचे. का ते उचमळून यायचं, कोठे गुंतली समाय विश्वव्यापके म्हणून रडायचे. ते प्रेमाचं भजन होतं. आता आमच्याकडून प्रेमाचं भजन वगैरे काय सांगता येत नाही. सासूसाठी रडे सोन, भाव अंतरीचा भिन्न, मोली घातले रडाया, नाही असो आणि डोळ्यात पान नाही, अंतरणात प्रेम नाही, रडणं चालू आहे. आपलं तसं भजन होतं म्हणून प्रेमान असावं ते, म्हणून त्यांनी म्हटलं आहे, गुणदोष न बोले. बोलायचं तर एक देवाचं नाम बोलायचं, कारण त्यानं देह पवित्र होतो, वाणी पवित्र होते. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. शास्त्रकारांनी देवप्राप्तीची काही साधनं सांगताना नामस्मरणी सुरुवातीला सांगितलं आहे. नामस्मरणानं अंतःकरण शुद्ध होतं. शुद्ध अंतःकरणामध्ये ईश्वराचं प्रतिबिंब उमटतं. याला ईश्वर कृपा म्हटलं. ईश्वर कृपेनंतर गुरुकृपा आहे, गुरुकृपेनंतर शास्त्रकृपा आहे, आणि शास्त्रकृपेनंतर अंतःकरण कृपा आहे. भांडकोर महाराज अंतःकरण कृपा आधी सांगायचे. खरं आहे का नाही सांगा? विचार अमृतानं तिसऱ्या प्रमाणात हा विषय आलेला आहे. शेवटी आहे अंतःकरण कृपा. ईश्वर कृपा अगोदर आहे, गुरुकृपा नंतर आहे, शास्त्रकृपा नंतर आहे, शेवटी अंतःकरण कृपा आहे. आणि ईश्वर कृपा व्हायची असेल तर अंतःकरण शुद्ध पाहिजे, आणि शुद्ध अंतःकरण व्हायसाठी नामस्मरण पाहिजे. तुका म्हणे देह भरला विठ्ठले, कामक्रोधे केले घर रीते. म्हणून पहिली पायरी आहे नामस्मरण. त्यात सगळ्यांचा अधिकार आहे. सकळाशी येथे आहे अधिकार म्हणून वर्णन केलं तिने. पुढं म्हटलं आहे तिने बघा, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, देव इच्छिर चरणीची माते, धावत चालती मागे मागे, काय त्या उरले वेगळ्या अनेक, वैकुंठ नायक जया कंठी, असं वर्णन त्यांनी केलं आहे. म्हणून पुढं त्याने असं म्हणताना म्हटलं की न बोले बाकी काय, न ऐके कानी गुणदोष, न बोले वाणी, न ऐके कानी. मग असं जर घडलं तर वर्तुनी तो जनी जनार्दन. जनार्दन कसा जगात कसा असणार? तो सगळ्यापासून अलिप्त असणार. तो कुठलाही गुणदोष आपल्याला अंगून घेत नाही. जगात राहतो पण जगाचे गुणदोष आपल्या अंगू लागून घेत नाही. त्याला महात्मा असं म्हटलेलं आहे. जनी जनार्दन म्हटलं. ते एक प्रमाण आहे बघा तुमच्या नामदेवांच्या अभंगामध्ये. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, अनेक दर्शन विठोबाचे, हेच मज घडो जन्म जन्मांतरी, माग निश्री हरी नाही दुषे दुजे. त्याला पुढे एक प्रमाण लिहिलं बघा त्याने. नाही मध्ये एक प्रमाण आहे. कोण सांगतं बघू? तर नाही पटलं. जनी जनार्दन ऐसा भाव, त्याच्या अगोदरच एक आहे बघा. मुखी नाम सदा संतांचे दर्शन, जनी जनार्दन ऐसा भाव. म्हणजे देवाकडं नामदेवराने एक मागणी मागितलेली आहे. माझ्या मुखात काय असावं? सदा नामस्मरण असावं. आणि सदा शब्द दोन्हीकडे आहे बघा. मुखी नाम सदा, सदा संतांचे दर्शन, सदा मागेही लागतं, सदा पुढे लागतं. तसं या ठिकाणी गुण दोष म्हणजे न बोले म्हटलं आणि न ऐके म्हटलं. मग कानानं काही ऐकायचं नाही, श्रवण भक्ती आहे. महाराजांची पद्धतशी लिहिलीत ना सोपी सोपी. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. सगळ्या नवविधा भक्तीमध्ये एक नंबरची भक्ती कोणती असत? श्रवण भक्ती आहे. आणि कोणी केली श्रवण भक्ती? अर्जुनाचा नातू आजान व्हा अर्जुनाचा. अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, अभिमन्यूचा मुलगा परीक्षिती. ते अवताराच्या सांगताना असं उलटं सुलटं काही वक्ते सांगतात. म्हणजे मच्छ कच्छ वराह, वामन नाही अगोदर, नरसिंह अगोदर. नरसिंह अवतारामध्ये प्रल्हाद आहे आणि वामन अवतारामध्ये बळी आहे. प्रल्हादाचा नातू बळी आहे. नातू अगोदर का आजोबा अगोदर? ऐकायचं म्हणजे ऐकायचं असं नाही. महाराज आमचे सांगायचे साखरे महाराज, आग लागली होती, सगळी माणसं पाण्याच्या घागरी घेऊन पळायची. काय आग विजायला तयार नाही. बुवा सांगतोय हा कीर्तनातून. एक मनुष्य गेला, 5 लिटर रॉकेलचं कॅन घेऊन गेला आणि ती ओतल्याबरोबर आगनी थांबला. बरोबर आहे महाराज? कोण म्हणतात? चुकीला चुकी म्हणायची का? ज्याचा तुम्ही काय बरोबर असं म्हणतो, माझं म्हणणं नाही, पण तरीसुद्धा भाग त्या लक्षानं ऐकायला पाहिजे ना महाराज. चारित्र्यहीन, आचार संपन्न आहे, का उपयोगाचं नाही? फार बोललेत ना महाराज त्यांनी. म्हणजे 9व्या अध्यायात त्यांनी पुढं वर्णन केलं आहे. काय करावे गोमटे वस्त नगर, साबरी वाढलेल्या सरळा, वरी फळना तो पोकळा, का स्तन झाले गळा, शिळे जैसे, म्हणून त्यांनी वर्णन केलं. वर्तुनी तो जनी
जनार्दन म्हणजे जग अवघा देव असे म्हणणारे विभूती मृत्यूलोकामध्ये आहेत. आणि म्हणून सत्यवादी करिता संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे, हे मगापासून जे वर्णन चाललं आहे त्याप्रमाणे त्या साधकाला त्यातलं जर वर्म नाही जाणलं तर केलेल्या कार्याचा शीन आहे. तुका म्हणे वर्म जाणितल्या विण म्हणून आपल्याकडं सकाळी ब्राह्मीमुहूर्ताचं भजन आहे बघा, त्यात त्यांनी वर्णन केलं आहे. वर्म ते का हे दृढ धरावा भाव, एका एका पदामध्ये किती किती पद आहे बघा. वर्म ते एक आहे, त्यांनी एक वर्म सांगितलं. दृढ धरावा भाव, भाव पाहिजे आपल्याकडून. त्यांनी पुढे एक पद लिहिलं आहे बघा. मनोनी संगटा के सेव्या द्वैती भाव, अद्वै बोधात नांद म्हणून सांगितलं. कल्पित द्वैत म्हणून राहा म्हणून सांगितलं. आणि हेच सांगितलं तुका म्हणे संत्याचे मागे केला उपाव, असं ज्यांच्याकडून घडलं त्यांचं पद आहे पुढं. सुखे मी निजलो गा, अजून सुखा निजत नाही ना महाराज. तळमळ आहे, तळमळ आहे. परमार्थात तळमळ आहे आणि व्यवहारात ती तळमळ आहे. परमार्थात तळमळ वेगळी आहे, व्यवहारात तळमळ वेगळी. हे निघून जायला पाहिजे. आणि मग सुखे मी निजलो गा म्हणून वर्म जाणल्याशिवाय केलेला परमार्थ हा महाराजांना सांगायचा आहे सीन आहे म्हणून. मग मी वारीसनं जाऊन आलो म्हणणं सुद्धा शेनच आहे महाराज. वारी करणं हक्क आहे का नाही आपला, का सांगायसाठी वारी आहे. माझी जीवीची आवडी पंढरपुर नेईन गुढी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाची गुणी वेधले. हक्क आहे तो माझ्या वडिलांची मिराशी का देवा. सांगायसाठी वारी नाही, सांगायसाठी परमार्थ नाही. जोपर्यंत महाराजांचं म्हणणं आहे हे वर्म आपल्याला सापडत नाही. पावी करिता सीन सांडी मांडे, सत्यवादी करिता संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे ज्ञानेश्वर पाऊली हा बरोबर. तुका म्हणे वर्म जाणत
आणि कोण राहिले काय?
सत्यवादी संसार अलिप्त कमळ जळी जैसे का म्हणे वर्म जाणे तल्यावीन पावे करिता सीन सांडी मांडी पण दोन शब्द आहेत. सीन वर्म न जाणल्यामुळं सीन होतो. काही आहे अनात्म आहे ते सांडी, यथार्थ आहे ते मांडी. त्यातला एक शब्द आहे, सांडी मांडी शब्द आहे. सत्यवादी करिता संसार सकळ याचा एवढाच अर्थ आहे. व्यवहारामध्ये असा, परमार्थामध्ये असा, कमळासारखं राहा. गुण दोष आपल्या अंगी लागून घेता कामा नये. परमार्थ आपण जो करतो तो यथार्थ असावा. श्रीगुरूंना, देवाला, संतांना आवडणारा असावा. हा चाललेला उत्सव आहे. हा संत शिरोमणी जळूमळूजी यांचं फार पूर्वीच्या काळामध्ये चित्र आहे रेखाटलेलं. मला कधीतरी मध्ये कोणतरी मला एक वाचायला दिलं होतं की ज्ञानोबरायांचा चेहरा असा आहे असं काढणारे चित्रकार, त्यांचं नाव सुद्धा त्यांनी दिलं होतं. म्हणजे 750 वर्षी माऊलींची मूर्ती कशी असणार ते फोटो आपल्याला दिसायला पाहिजे ना. आम्हाला आता काय ते फोटो म्हणून आम्ही पाया पडतो. सो जळूमळूंचं त्या काळामधलं काही चित्र आहे आणि ते फोटो ज्यांच्या घरात आपण पुजतो आहोत या गलीला ते किरण महाराज. भाग्य आहे बहुताच सुकृताची जोडी म्हणून अवठली आवडी. यथार्थ सेवा आपल्याकडून घडत गेली तर ते वाया जात नाही. त्यांच्या किरणला मीच वारकरी केलं आहे. इथं झाला तो पंढरपुरामध्ये. पण आज या पर्वणीला त्यांचं असं म्हणणं आहे की महाराज जळूमळूच्या पुण्यतिनिमित्त आमच्या घरातले काही सदस्य वारकरी होतात. तुम्हा सर्वांच्या साक्षीनं त्यांना माळ घालायची आणि जे विठ्ठल करायचं. कोणते? घे की.